दिसायला जरी हा कचोरी सारखा असला ना, तरी ही कचोरी नाहीये. हा बन आहे. याला मेंगलोरी बन असं म्हणलं जातं. उडपीची स्पेशल डिश आहे. जसा बन पावाला आतून जाळी असते ना, सेम या बनला सुद्धा आतून जाळी असते. बाहेरून क्रिस्पी, कुरकुरीत आणि आतून हे मऊ असतं. सर्व्ह करताना हे सांबार आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व्ह केले जाते. कचोरी, समोसा, वडापाव ह्याच्यासारखं एकदम गरम-गरम जर हे सर्व्ह केलं किंवा गरम-गरम नुसतं जरी खाल्लं ना, तरी हे चवीला खूप छान लागते. करायचं कसं आहे ते बघूया. व्हिडिओला सुरुवात करूया. याच्यासाठी मी इथं वसईची केळी घेतलेली आहेत. पण याच्याऐवजी तुम्हाला सोनकेळी किंवा गावरान केळी मिळाली तर सगळ्यात बेस्ट. याच्यासाठी केळी घेताना इतकी पिकलेली असायला पाहिजे. फार पिवळ्या रंगाची आपल्याला केळी नको. थोडीशी अशी असेल ना, तर याच्यामध्ये गोडसरपणा हा जास्त चांगला असतो. त्यामुळं इतकी पिकलेली केळी आपण घ्यायची आहेत. 4 केळी मी त्यातली इथं सोलून घेतलेली आहेत आणि ती मॅशरनी आपल्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायची आहेत. मध्यम आकाराच्या 4 केळांसाठीचे हे प्रमाण आहे. यामध्ये अर्धा कप मी दही घातलेलं आहे. दही फार आंबट नाहीये, आंबट घ्यायचं नाही. चवीपुरतं यामध्ये मीठ घातलेलं आहे. सगळे मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्यामध्ये थोडंसं जिरे घातलेले आहेत आणि हे सगळं परत आपण साखर घालून एकदा मॅश करून घेणार आहे. यामध्ये साखर घालून मॅश केलं ना, तर केळाच्या गाठी अजिबात राहत नाहीत. आपल्याला हे गुळगुळीतच मॅश करून घ्यायचं आहे. इथं मी थोडासा सोडा घातलेला आहे. सोडा घालून हे व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचंय. आता मॅशर आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे आणि हात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी आणि पूर्ण हाताने आपल्याला हे मिक्स करायचं आहे. इथं मैदा आहे. कमर्शियल रेसिपीसाठी मैदा वापरला जातो म्हणून मी इथं मैदा दाखवत आहे. जर तुम्ही घरी करणार असाल याच्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल. मैदा मी इथं मोजून घेतलेला आहे आणि मी मगाशी तूप दाखवायचं राहून गेलं होतं. सो 1 टेबलस्पून होईल इतकं मी तूप घातलेलं आहे. आणि थोडा-थोडा मैदा घालून आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. केळी किती लहान-मोठी आकारात आहेत त्याच्यावर मैद्याचं प्रमाण इथं ठरत असते. त्यामुळं मैदा घालताना अगदी थोडा-थोडा जपूनच घालायचा आहे. इथं पीठ आपल्याला फार घट्ट मळायचं नाहीये, त्यामुळं मैदा बघून-बघूनच थोडासा घालणे. चपातीपेक्षा थोडेसे पीठ हे मऊच मळायचे आहे. हे पीठ फार घट्ट असत नाही. थोडेसे मऊ झाले तरी सुद्धा चालेल. वरून तूप लावून मी हे व्यवस्थित झाकून ठेवलेलं आहे. या पिठाला आता आपल्याला फर्मेंट करायचं आहे 9 ते 10 तासासाठी. म्हणून जेव्हा पुरी करणार आहे त्याच्या आधी 9 ते 10 तास आपल्याला हे पीठ असं मळून भिजत ठेवायचे आहे. आता रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि आता सकाळच्या 9 वाजता बघूया. पिठाला किती सुरेख आणि किती छान जाळी पडलेली आहे तुम्ही बघू शकता. आता एक गोष्ट इथं महत्वाची. या पिठाला फार डिस्टर्ब करायचं नाही. अगदी अलगद हळूवार आपल्याला पीठ मळायचं आहे. आता इथं गोळे करताना सुद्धा पिठातली जाळी डिस्टर्ब न करता आपल्याला गोळे तयार करायचे. गोळे करताना बनपावला जसे गोळे करतात तसे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. या गोळ्याचा आकार मध्यम आकाराच्या चपाती इतका ठेवायचा. अशा पद्धतीने जरी गोळे करायला नाही जमले तरी चपातीसारखे गोळे केले तरी सुद्धा चालेल. पण अगदी हलक्या हाताने आपल्याला गोळा करायचा आहे. 4 केळ्यासाठी मी इथं 4 कप पीठ घेतलं होतं किंवा मैदा घेतला होता. पण आपल्याला बघून-बघूनच घालायचं आहे. सो इतका मैदा त्यातला शिल्लक राहिलेला आहे. म्हणजे याचं असं पक्कं मेजरमेंट नाहीये, की एवढ्यासाठी हे एवढंच घालावं लागेल. दही घट्ट आहे की पातळ आहे आणि केळी लहान आहेत की मोठ्या आकाराची आहेत याच्यावरच मैद्याचं किंवा गव्हाच्या पिठाचं प्रमाण हे ठरत असते. मैदा घालताना किंवा गव्हाचं पीठ घालताना थोडंसं पातळच ठेवायचं आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे फक्त गोळा मी पिठामध्ये डिप करून घेतलेला आहे आणि थोडंसं दशमीसारखं जाड आपल्याला लाटायचं आहे. हे खूप पातळ करायचं नाही, नाहीतर पुरीसारखं फक्त 2 लेयर होतील आणि मध्ये पोकळ राहील. असं आपल्याला इथं नको आहे. त्यामुळं आणि एक महत्त्वाची गोष्ट काय, की हे लाटलं ना किती पण, तरी ते परत आकसून आत येत असते. त्यामुळं जरासं लाटताना मोठं आणि आता स्क्रीनवर तुम्ही बघू शकता याची जाडी बऱ्यापैकी दशमीसारखी आहे किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी जास्तच जाड आहे. अशाच प्रकारे मी दुसरा गोळा सुद्धा इथे लाटून घेत आहे. सोबतच इकडं मी बाजूला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तुम्ही एका वेळी सर्व पुऱ्या लाटून घेतलात तरी सुद्धा चालेल आणि त्याच्यावर एखादं मलमलचं कापड झाकून ठेवायचं ज्याच्यामुळं तेला क्रस्ट चढणार नाही. सगळ्यात महत्त्वाची टिप, इथं तेल गरम करताना स्लो टू मीडियम फ्लेमवरच तेल गरम करायचं. तेल गरम झाल्यावर
एक-एक पुऱ्या करून आपल्याला सोडायच्या आहेत. आपल्या नॉर्मल पुरीसारखं हे झटकन फुगत नाही. याच्यावर हळू-हळू झारीने तेल मारावं लागतं. तरच ही पुरी टम्म फुगली जाते आणि आतून चांगली जाळी पडते. सगळ्या पुऱ्या आधी करून ठेवल्या तर लक्ष देऊन एकसारख्या रंगावर आपल्याला ह्या पुऱ्या तळून घेता येईल. अजून एक महत्त्वाची टिप, की स्लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला ह्या पुऱ्या तळायच्या आहेत. तरच ह्या पुऱ्या आतपर्यंत चांगल्या तळून होतील. स्लो टू मीडियम गॅसवर तळल्यामुळं पुरी कुरकुरीत किंवा जराशी क्रिस्पी होते. त्यामुळे चवीला पण फार छान लागते. यातील साखरेमुळे आणि केळामुळे पुरीचा रंग किंचित डार्क रंगाचा तयार होतो. अशा तऱ्हेने आपल्याला एक-एक पुरी किंवा मोठी कढई ठेवली तर 2-2, 3-3 पुऱ्या सुद्धा एका वेळी तळू शकता. फक्त पुरी तळताना झारीने तेल मारणे अतिशय आवश्यक आहे आणि स्लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला प्रत्येक पुरी तळायची आहे. त्यामुळे या पुरीचा किंवा या बनचा आपल्याला परफेक्ट रिझल्ट मिळेल. ही केळाची पुरी किंवा मेंगलोरी बन चवीला खरंच खूप मस्त लागते. ही डिश सर्व्ह करायची पद्धत कशी? तर गरम-गरम हे बन द्यायचे आणि सोबत सांबार आणि खोबऱ्याच्या चटणी सोबत सर्व्ह करायची. ಇದು ಮ್ಯಾಂಗ್ಳೂರಿ ಬಣ್ಣ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗ್ ಆಗ್ತಿತ್ತು. ಒಮ್ಮೆ ಮಾಡ್ ನೋಡ್ರಿ. घरी पाहुणे येणार असतील, बिशी असेल किंवा लहान मुलांची एखादी बर्थडे पार्टी असेल, तर त्याच्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. जे व्ह्यूअर्स घरबसल्या जेवणाच्या ऑर्डर्स घेतात किंवा ज्यांना उत्तम चवीचं खायला आवडते, त्यांच्यासाठी सुद्धा ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. अशा तऱ्हेने मी बाकीच्या सुद्धा पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत किंवा बन सगळे तळून घेतलेले आहेत आणि स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, प्रत्येक बन हा टमटमीत फुगलेला आहे. उडपी मेंगलोरकडची मेंगलोरी बन ही रेसिपी माझी कंप्लीट झालेली आहे. यालाच तुम्ही बनाना पुरी असं सुद्धा म्हणू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास आणि युनिक चवीच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.